रेसिपी आहे ते अगदी सहज बघता येतील. तर चला आता आपण ना इथे साहित्य मी तुम्हाला सांगते. आता इथे बघा, आपण हे जे पीठ आहे हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अगदी अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे. कारण आपण अगदी कमी प्रमाणामध्ये हा जो घाटा आहे तो करणार आहोत. तर तुमच्याकडे किती व्यक्ती खाणारी आहे त्यानुसार तुम्ही इथे बाजरीचं पीठ हे वापरू शकता. तर इथे बघा, अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, जे आपलं नॉर्मल असतं. अगदी घरामध्ये आपण ज्या बाजरीच्या पिठापासून छान अशा भाकरी तयार करतो तेच पीठ घ्यायचं आहे आपल्याला. जास्त ही बारीक रवाळ वगैरे काही याला घ्यायचं नाही. अगदी साधं पीठ आहे आणि मी ज्या भाकरी तयार करते तेच पिठीचं मी अर्धी वाटी घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला इथं जिरं लागणार आहे. तर जिरं सुद्धा मी अगदी अर्धा चमचा घेतलेला आहे. थोडासा गुळाचा खडा सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत. तर हा जो घाटा आहे तो अगदी दोन पद्धतीने केला जातो, एक तिखट किंवा गोड. तर दोन्ही पद्धतीचे घाटे जे आहे ते खूप छान लागतात. तर आज आपण छान असा थोडासा तिखटच घाटा करणार आहोत आणि गोड घाटा जो आहे तो नंतर मी तुम्हाला एखाद्या वेळेस लाईव्हमध्ये करून दाखवेल. आता इथे ओवा सुद्धा घेतलेला आहे 1 चमचा. त्याचबरोबर बघा, इथं आपण सुंठ जे आहे ती सुद्धा घेतलेली आहे. आता यामध्ये तुम्ही जायफळ सुद्धा टाकू शकता. आता जायफळची पावडर जर तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये थोडीशी टाकून घेऊ शकता. पण आता सध्या माझ्याकडे जायफळ नाही आहे आणि सुंठ आणि जायफळ हे जर आपण छान टाकून घाटा केला की सर्दी खोकल्याच्या जेवढ्याही समस्या असतात त्या सर्व निघून जातात. चला,